कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि आपल्या कामासाठी ओळखल्या जाणाऱ्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याची तिच्या घरातच निर्गुण हत्या करण्यात आली आणि आता प्रकरणातून एक भयंकर सत्य उघडकीस आलं आहे। ज्याच्यावर विश्वास ठेवून आयुष्य काढायचं त्याच पतीने आपल्या दोन मित्राच्या मदतीने एका पोलीस कर्मचाऱ्याची हत्या केल्याचं आता समोर आलं आहे। ही घटना आहे अमरावती शहरातील, जिथे फैजरपुरा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी आशा तायडे यांच्या खुनामुळे संपूर्ण पोलीस दलात शोककळा पसरली आहे। नेमकी काय घडली ही घटना? का केली पतीनेच पत्नीची हत्या? पाहूया डीसीपी शिंदे यांची पत्रकार परिषद। यामध्ये का कॉन्स्टेबलचे मर्डर झालेला आहे। मर्डरचा आरोपी नेमकं कोण आहे, कसं ट्रेस झालं आणि कधीपर्यंत पीसीआर? आमच्या फैजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये नेमणुकीत असलेल्या श्रीमती आशा यशवंतराव धुळे या आपल्या पतीचं नाव राहुल तायडे यांच्यासह या गुरुकृपा कॉलनीमध्ये राहत होत्या। या पोलीस स्टेशनच्याच हद्दीमध्ये ती कॉलनी जवळच आहे। काल दुपारी संध्याकाळी 6च्या सुमारास त्यांचा 11-12 वर्ष वयाचा मुलगा तो घरी आला। त्यावेळी त्यांनी बघितलं की मुख्य दरवाजाच्या आतून तो गेला आणि त्यांनी आईला आवाज दिला बेडरूममध्ये। तर बेडरूमचं दार अर्धवट किलकिल उघडं होतं आणि त्यांनी बघितलं तर त्या ठिकाणी 2 इसम होते आणि त्याची आई खाली पडलेली होती। त्या 2 इसमांना पाहून तो वरती गेला लगेच आणि वरती जाऊन त्यांनी त्याला काहीतरी गडबड आहे असं कळलं, म्हणून वरती जाऊन त्यांनी जे शेजारी किंवा त्यांचे जे भाडेकरू आहेत त्याच्या फोनवरून घरात कोणतरी 2 लोक घुसलेले आहेत असा फोन त्याच्या नातेवाईकांना म्हणजे मावशीला आणि मग नंतर वडिलांना केला। आणि याच्यातून मग खाली येऊन त्या सगळ्या लोकांनी पाहिलं असता ती जी आमची LPC आहे ती मृत अवस्थेत किंवा बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेली होती। त्यांनी लगेचच त्या लोकांनी तिला इरविन हॉस्पिटलमध्ये नेलं, परंतु ती तिथे मयत झालेली होती। तपासादरम्यान असं निष्पन्न झालं की तिचा जो नवरा आहे राहुल तायडे यांनीच त्याच्या दुसऱ्या एका मुलीबरोबर असलेल्या प्रेमसंबंधातून बनाव करून त्या 2 लोकांना त्याचे मित्र किंवा जे दुसरे आरोपी आहेत 2 त्यांना त्यांच्या साह्याने त्यावेळी घरी पाठवून त्या स्वतःच्या पत्नीचा खून केलेला आहे असं निष्पन्न झालेलं आहे। सुरुवातीला त्यांनी चोरीचा बनाव त्यात केलेला होता, परंतु तपासामध्ये असं निष्पन्न झालं की त्यांनी स्वतःच्या पत्नीचा 2 मित्रांच्या घरी खून केलेला आहे। सदर मुख्य आरोपी जो आहे राहुल तायडे याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे। तो आता 4 तारखेपर्यंत PCR आहे। काल तो स्वतःसुद्धा SRPFमध्ये पोलीस कर्मचारी म्हणून नेमणुकीच आहे, परंतु त्याची कंपनी जी आहे ती गडचिरोलीला नोकरीला गेली, परंतु त्या ठिकाणी त्यांनी मुद्दामून हेतुपुरस्पर जाण्याचं टाळलं आणि कालही त्याची 4:30 वाजता ड्युटी होती इथे, परंतु त्या ड्युटीवर तो हजर राहिला नाही, तिथे गैरहजर होता। गेले काही दिवस त्यांचा वाद चालू होता। या वादातून त्यांनी हा खून घडून आणलेला आहे केलेला आहे। इतर लोकांना काही ताब्यात घेतलं पाहिजे? 2 त्याचे सहकारी आहेत, त्याच्या मागे आमची पथकं रवाना झालेली आहे। थोड्याच वेळात आम्ही त्यांना ताब्यात सुपारी देण्याचा काही प्लॅन होता? त्यांनी ते स्वतःच्या मित्रांबरोबर त्यांना बरोबर घेऊनच केलेलं आहे, त्याच्यामुळे आता पुढे तपासात सगळं निष्पन्न। अमरावतीतील पोलीस कर्मचारी आशा तायडे यांच्या हत्येचं हे प्रकरण पती पत्नीच्या नात्यातील विश्वास आणि माणुसकीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे। प्रेमसंबंधाच्या वादामुळे एका निष्पाप जीवाची हत्या झाली आणि ही हत्या दुसऱ्या तिसऱ्याने कोणी नाही तर तिच्या पतीनेच आपल्या मित्राच्या मदतीने केली। या घटनेनं केवळ पोलीस दलातच नाही तर संपूर्ण समाजात एक मोठी खळबळ उडवून दिली आहे। पोलीस आता फरार आरोपीच्या शोधात आहेत। या प्रकरणात आणखी कोणकोणती नवीन माहिती समोर येते यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत। तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज।